म्हणून ज्ञानाचं बळ शेवट आहे, पण अहंकारानं ज्ञान गेलं. बघा काय काय माणसं बुद्धिवान असतात पण फसतात. एक हरिद्वार ऋषिकेशला गेलं, खूप हुशार होतं, आणि हुशार माणसं का बसत नाही. प्रश्न विचार देताना नाही उत्तर दिलं की मग ही सांगतो, म्हणजे आपला शांतपणा मिळवतो, ग बसत नाही, ज्ञान ग बसत नाही. मग ते ह्याला त्याला प्रश्न विचारायचा, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, माझ्यावर कोण वाद घालेल का. मग काय झालं, त्यावेळेस कालिदास गुजराच्या नगरीमध्ये फार विद्वान होता बरं का. कालिदासाची काव्य आहेत ना, नाटकं होती कालिदासाची, ज्ञानोबांच्या अगोदरचे कालिदास आहेत, इतकी बुद्धिवान कालिदासाची काव्य आहेत ना. तो कालिदास फार बुद्धिवान होता. मग त्याला म्हणजे तुला जर शास्त्राचा वाद घालायचा असला तर कालिदासाकडे जाय. मग याने कालिदासाकडे जायचं ठरवलं. तो स्टार त्याला जिंकलं की झालं. मग ते नदीतून चाललं होतं, असं नदीतून जात असताना काय बाया धुणं ठेवत होत्या. त्याला असं वाटलं कालिदास इतका विद्वान आहे म्हणल्यावर त्याच्या नगरीतल्या बाया किती हुशार आहे, जरा अंदाज घ्यावा. म्हणून एका धुणं धुणाऱ्या बायला त्याने विचारलं, पुरीला तुझं नाव काय. आता ती कालिदासाच्या नगरीतली होती, ती काव्यात बोलायची. तुझं नाव काय म्हणल्यावर ती म्हणली, चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकर अकाले वर्षिती मेघा तस्याहं कुलबालिका. मला काय म्हणते कुणाचं वाचलं. तिला नाव विचारलं, चतुर्मुखो नच ब्रह्मा, चार तोंड आहे ब्रह्मदेव नव्हे, वृषारूढो न शंकरा, पहिला बसतो गंग्या बसतो, महादेव नाही. प्रसंगानुसार पाणी सोडतो, ढग नाही, त्याचा वापर करण्याची मी मुलगी आहे. तिथंच लागलं हातपाय फोडायला. अजून तर कालिदासाकडे जायचं, हेच काय वाटला का ना. चार तोंड आहे ब्रह्मदेव नव्हे, कोण या बसतो एम नव्हे. मग ती हळूच म्हणलं, कोणी सांग की. अरे म्हणली, मी कोळ्याची पोरगी, कोळ्याच्या पकडल्या चार तोंड, कोण घ्या बसतं प्रसंगानुसार पाणी, तशा अंकुल बालिका त्याची पोरगी मी. अरे पण म्हणला, कुठं मला माहिती आहे. बरं माघारी जावं का नाही, पण अहंकार, माघारी गेल्यावर मग मी कमी पडेल. मग त्याला वाटलं एवढीच पूर्वी हुशार असेल काय, सगळ्यात असेल. मग दुसऱ्या म्हणला, तुम्ही कोण आहे. आता त्याच्यातलाच मला होता देव, तो कोण आहे म्हणल्यानंतर ते म्हणला, कृष्णमुखी नच वानरी, द्विजिव्हा नच सर्पणी, पंचप्रिया नच पांचाळी तशा अंकुल बालिका. म्हणला ही बी तसलं दिसतंय, नक्की काय कळणार. ती म्हणली, काळं तोंड आहे वानरी नव्हे, दोन जीव आहे सर्पिन नव्हे, 5 नवर आहे द्रौपदी नव्हे, त्याचा वापर करणाऱ्याची मी पोरगी. नाही समजलंय काय, अजून तर कालिदासाकडे जायचंय. परत तिला म्हणला, सांगाय कोण आहे. ती म्हणली, अरे कार कुणाची पोरगी मी. पेनाचं तोंड काळं, 2 जीवा आणि 5 बोट वापरतात, त्याला द्रौपदी म्हणायची बरं का पेनाला, आणि त्याचा वापर करण्याची मग मुलगी. म्हणला बाकीच्याला इथं राहिलंच नको, मातीच राहते म्हणलं, कारण एक तिथंच आपण जायचं माझं मग तिथं. पण मला त्याला जिंका म्हणून निघाला. असं डगरीतून वर चाललं, डगरीतून वर चाललं तर डगरीमध्ये एक बाई रडत बसली होती. ते बाईला म्हणलं, हो बाई का रडता. आता ती कालिदासाच्या नगरीतली होती. का रडता म्हणल्यावर तिला म्हणायचं होतं, मी पाणी आणायला चालले, मला बैलाने मारलं, माझा माठ फुटला, माझ्या कानाला लागलं, पण मी पाणी आणायला चालले असं नाही म्हणली. ती काव्यात बोलली. तू का रडते म्हणल्यावर ती म्हणली, अलिकुल वहनाचे वहनानी होते. मला काय आणत होती कोणाचं. अलिकुल वहनाचे वहना, आले म्हणजे भुंगा, भुंग्याचं गुळ, कमळ, कमळाचं वाहन, चिखलाचं वाहन पाणी आणत होती. अलिकुल वहनाचे वहनानी होते. शशीधर वहनाने मद ताडिले पंते. शशी कोणाच्या डोक्यावर आहे, महादेव, त्याचं वाहन बैल. त्यांनी मग मला काय केलं, मारलं. तिला म्हणायचं होतं माझा माठ फुटला. ती म्हणते, नदीपती रिपुजाचा तात भंगून गेला. नदीपती, नदीचा नवरा समुद्र, समुद्राचा रिपू शत्री अगस्ती. अगस्तीचा जन्म गाडग्यात झालाय बरं का. नदीपती रिपुजाचा तात भंगून, हे चालायला लागला, माती जाऊ दे म्हणणार. मग गावात गेल्यावर काही कुसर वाट्यावर पोरं बसलेली होती. त्या पोरांना म्हणला, माझ्याबरोबर वाद घालणार का. तर त्या पोरांना भांडणाचा वाद माहिती, त्याला ज्ञानाचा घाला. ती पोरांना म्हणला, वाद घालणार का. पोरं म्हणली, घालणार की. आम्ही तीच तसंच काम करतो, हिरवळ तीच काम करतो कुठं नाही म्हणजे जरा दणकट दिसते. मग गावात एक धनगराचा गोठा होता पहिलवान. त्याला वाटलं पहिलवानाकडे जावं, म्हणजे त्या पहिलवानाकडे जा धनगराचा गोठ्याच्या.
तुला वाद घालायचा तर त्याला वाटलं असला वाद घालायचा आणि ह्याला घालायचा शास्त्राचा. याला वाटलं गोप्य विद्वान असेल म्हणून त्या गोप्याकडे गेला. गोप्याला म्हणला माझ्याबरोबर वाद घालणार का? गोप्या म्हणला सुपारी घेऊन तीच काम करतो, तू तर चालून आलाय हो घे. त्याला काय माहिती कसला वाद घालाय. मग शहाण्या माणसाचे वाद सांकेतिक असतात, बोलत नाही. ज्ञानी माणसं खानाखुणानं बोलतात. मग पंडितांना एक बोट केलं गोप्याकडे, म्हणजे मी एका शास्त्राचा पूर्ण अभ्यास केला. बोलला नाही पण असं केलं. गोप्याला असं वाटलं हे म्हणतोय एक बोट घालू का डोळ्यात. त्याने तिकडून 2 केली. शास्त्रीला वाटलं मी एका शास्त्राला अभ्यास केला, गोप्यानं 2 शास्त्रावर विद्वान दिसतंय विद्वान. मग शास्त्रीनं असा पंजा केला, पंचमहाभूतापासून सृष्टी होती, तुझं काय मत आहे असं केलं. गोप्याला वाटलं हे म्हणते हानुका चापट. त्याने तिकडून बुक्काच उगारला. म्हणला मी गुदाज म्हणला नाही पण असं केलं. पण ह्याला वाटलं हे असं हे म्हणतोय मी याला पंचमहापासून ह्याने असं केलं म्हणजे ते म्हणतो पंचमहाभूताचं मिश्रण झाल्याशिवाय होते का? बरोबर होतं. मग शास्त्रीनं काय